या समासामध्ये ज्ञानबोध केलेला आहे. या ज्ञानबोधाची आवश्यकता काय आहे की बरेच लोक भगवंताचं मूळ स्वरूप जाणत नाही. कल्पनेमधले देव खूप आहेत लोकांकडे. शास्त्र म्हणते कल्पनेतील देव कल्पांती नासते. कारण देव कल्पनास्वरूप नाहीच आहे. देहाकार रूपरंग वेगळे त्या दृष्टीने प्रकट झाले म्हणून तुम्ही वेगळे म्हणता त्यांना, पण त्या सर्वांचं मूळ स्वरूप एकच आहे, निर्गुण निराकार परमात्मा. त्याचीच अनेक रूपे आहेत, त्याच्या वेगळे अन्य नाही. जे काय रूप प्रकट झालं, देहरूप स्त्री असो पुरुष नावाने देवी देवता प्रकट झाल्या, त्यांच्या ठिकाणी तो एकच एक परमात्मा. तो सर्वां ठिकाणी आहे, तुमच्यामध्ये आहे, सर्वांमध्ये आहे, किडामुंगीमध्ये आहे. ज्याने जाणलं ते त्याला भजले, ते त्याच्यासारखे झाले, ते परमपदाला पोचले, पूजेला लागले. ते देव आपण पूजतो आहोत, पण मूळ देवाचं स्वरूप जाणत नाही तोपर्यंत ज्या देवाला तुम्ही भजतात त्या देवाची परिपूर्ण कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्याचा अभ्यास झाला पाहिजे, त्याची साधना झाली पाहिजे. तेव्हा तुमच्या जीवनातली सगळी संकट, आपत्ती, दुःख दूर होतील. योग्य मार्गाने गेले तर तुम्हाला इच्छित ठिकाणी तुम्ही बरोबर पोचणार. मार्ग बरोबर कोणाला विचारला नाही, माहिती करून घेतला नाही आणि अंदाजाने तुम्ही गेले तर तुम्ही भरकटत राहणार. आज जे लोक भजन भक्ती करतायत, बरीचशी अशी सांगोवांगी करतायत, परंपरागत करतायत, द्वैतातली करतायत. द्वैतातली भक्ती हरकत नाही. मूळ परमात्मा निर्गुण आहे तरी सगुण भक्तीही हरकत नाही, कारण सगुणातूनच निर्गुणाकडे जायचं आहे. सगुण निर्गुण एकू गोविंदुरे, एकच आहे ते. पण सगुणाची सर निर्गुणाला येणार नाही आणि निर्गुणाची सर सगुणाला येणार नाही. निर्गुणाची सर सगुणाला येणार नाही, कारण सगुण नाशिवंत आहे. त्यांनी देह सोडले सगळे, ते गेले आहेत कुठे. पण निर्गुण निराकार परमात्मा सदोदित आहे. तो वेगवेगळ्या समयी, वेगवेगळ्या प्रसंगी, तो वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होतो. श्रीकृष्ण भगवान स्वतः भगवद्गीतेत म्हणाले ना, जेव्हा जेव्हा विश्वावर धर्मसंकट येईल तेव्हा तेव्हा मी वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट असेल. तेही 33 कोटी देवी देवता आहेत. तो एकच एक परमात्मा. लोकांना, किती लोकांना त्याचा अभ्यास आहे, किती लोक जाणतात, नाही जाणत. माझे आईवडील करत येत होते, माझा समाज करतो आहे, कोणीतरी सांगतो आहे आणि मग ते करतात. का, कसं, कुठून आलं, त्याची माहिती काढायला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला जी बित्तम बातमी मिळणार. बित्तम बातमी मिळाले तर तुमची त्याची भेट होणार आणि त्याची तुम्हाला कृपा प्राप्त होणार. तो तुमच्यातच आहे, तुम्ही बाहेर शोधता म्हणून तो तुम्हाला भेटत नाही. तो तुमच्यात आहे, त्याची ओळख तुमची झाली तर बाहेरच्याची ओळख आपोआपच होते. कारण तो सर्व ठिकाणी आहे, आतही आहे बाहेरही आहे. पण तुम्हाला तुमचीच ओळख नसेल तर तुमच्या नातेवाईकांची ओळख काय असेल. तुम्हाला स्वतःचीच ओळख नसेल, स्वतःच्याच ओळखीचा विसर पडला तर मग नातेवाईकांना कसं ओळखणार. एक मुलगा लहानपणीच आईपासून दुरावला, म्हणजे छोटा होता, आणि मोठा झाला, दाढी मिशी आली आणि एका जत्रेमध्ये तिकडे भेटला, समोर दिसला. आई ओळखत नाही, मुलगाही ओळखत नाही आईला. भेट नाही, ओळख नाही. म्हणून ओळख पाहिजे. ती ओळख असेल ना तर बरोबर कामं होतात. म्हणून मुख्य देवाला ओळखायला पाहिजे आणि त्याचे स्वरूप जाणले पाहिजे. ते परत सुद्धा सर्व शास्त्रे काय म्हणतायत की ह्या जगामध्ये कुठेही पाऊस पडला ना तर ते पाणी कुठल्याही गंगेतून जाईल. ते गंगेचं नाव वेगळं असेल,
कुठल्याही नदीतून जाईल, ओढ्यातून जाईल, नाल्यातून जाईल, समुद्रालाच जाणार. तसे तुम्ही किती देवांना भजले तरी त्या एका परमात्म्यालाच पोचते. ह्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांना भजा हरकत नाही. देवच आहेत ते. पण माझा देव तुझा देव, हा मोठा तो लहान असं म्हणणारा मूर्ख माणूस. गुरुतत्व सुद्धा एकच आहे. हा माझा गुरु, तो तुझा गुरु म्हणतो, तो पण मूर्ख आहे. गुरुतत्व एकच आहे, परब्रह्म स्वरूप आहे ते. त्या देहामध्ये प्रकट झाला, त्या देहामध्ये प्रकट झाला, त्या काळामध्ये प्रांतामध्ये एकच व्यक्ती एकाच वेळी सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणून त्याची निर्मिती आहे ती, त्याची नेमणूक आहे ती. त्याप्रमाणे ते झालेले आहे. आज एकादशी आहे. आता एकादशी आणि विठ्ठलाचा काय संबंध आहे? काय किती जण सांगू शकतील? ते नित्यनेमाने एकादशीसाठी पंढरपूरलाही जातात. पण एकादशीला विठ्ठलाला भजलं पाहिजे एवढं माहिती आहे लोकांना, बस. पण एकादशी दिवशीच विठ्ठलाला का भजलं पाहिजे ते सांगू शकतात का? ते एकादशी म्हणजे एकच दशा, एकच स्वरूप, एकच अवस्था, ते परब्रह्म. ते परब्रह्म स्वरूप ते. म्हणून त्या परब्रह्म स्वरूपाचं नाही त्या विठ्ठलाला भजलं जातं एकादशीच्या दिवशी. एकच दशा, एकच अवस्था, एकच स्थिती, एकच स्वरूप, जे सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यातून सर्व निर्माण झाले, त्याच्यातून सर्व निर्माण झाले. तो अभ्यास असला पाहिजे. त्या अभ्यासाने त्याला भजलं पाहिजे, तर तिथे ते पोचणार आहे. म्हणून ज्ञान पाहिजे. तर ज्ञान, मुख्य ज्ञान कळण्यासाठी पहिलं अज्ञान काय आहे ते कळलं पाहिजे. अज्ञान काय कळेल? जसं तुम्हाला चांगला माणूस व्हायचा असेल तो वाईट काय हे कळलं पाहिजे. वाईट काय याचा अभ्यास असेल, उत्तम गुण धारण करायचे तर दुर्गुण काय माहीत असते, त्याचा तुम्ही त्याग करणार, तेव्हा तुम्हाला ते प्राप्त करणार. म्हणून देवाचं स्वरूप शोधताना पहिल्यांदा दोन गोष्टींचं ज्ञान पाहिजे. मी कोण, हे विश्व काय आहे, आणि मुख्य देव परमात्मा कोण आहे, कुठे आहे, त्याचं स्वरूप काय. लोक अज्ञानामध्ये या महाभूते आहेत त्यांनाच देव म्हणून पूजतात. ते महाभूत खवळली तर जल आहे, पाणी आहे, आप हे नारायण असं म्हणतात. आपे नारायण असं म्हणतात. खवळलं तर, महापुराला तर सगळं घेऊन जातं. अग्नीला अग्निदेव म्हणतात. भडकला तर सगळं जाळून टाकतात. भडकू नये, माझं काय होऊ नये, माझ्यावर अवकृपा होऊ नये म्हणून बसतात, भीतीपोटी बसतात, दुसरं काही नाही. त्या पंचमहाभूतांचं स्वरूप काय हे कळलं पाहिजे, तो अभ्यास पाहिजे. तेव्हा मुख्य देवावर श्रद्धा विश्वास बसणार. नाही तर अज्ञानात तुम्ही दुसऱ्यालाच भजत राहणार, चुकीची भक्ती करणार, काही प्राप्त होणार. तर ह्या समासामध्ये पंचमहाभूतांचं स्वरूप काय हे सांगितलं आहे. आणि पंचमहाभूतामध्येच तो परमात्मा कसा वावरतोय, नांदतो आहे ते सांगितलेलं आहे. हे जग म्हटले तर काय आहे, ज्याला ब्रह्मांड म्हणतो आपण, ते म्हटले तर काय आहे, तर पंचमहाभूते आहेत. आणि त्या पंचमहाभूतातून निर्माण झालेल्या प्रतिकृती, आकार स्वरूप, रंगरूप स्वरूप, हे विश्वाचं स्वरूप. पंचमहाभूते म्हणून आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी. आकाश, वायू, तेज म्हणजे अग्नी, आप म्हणजे पाणी, आणि पृथ्वी. ही पंचमहाभूतांचं हे जग आहे. आता या पंचमहाभूतांच्या संयोगातून निर्माण झालेली 84 लाख जीवयोनी ह्या विश्वात आली. त्या जीवयोनीमध्ये फक्त शरीरधारी जीव म्हटले की माणसाला एकच दिसतं. प्राणी, पक्षी, माणसे, इतर प्राणी, झाडं, पेडं, वेली, ही पण त्यांना पण शरीर आहे, त्यांची शरीरच आहे, त्यांच्यात पण जीव आहे, त्यांच्यामध्ये पण आत्मा आहे. 4 खाणी याची निर्माण झाली, निर्मिती झाली ना. अंड्यातून काही निर्माण झाले, जारज शरीर संबंधातून निर्माण झाले, स्वेदज लाळ आणि घामातून निर्माण झाले, आणि उद्भिज म्हणजे बी
ही मधून निर्माण झाली, ही झाडं पडली. एवढाच या विश्वाचा पसारा आहे. मग त्याच्यामध्ये काय झालं? पृथ्वीचा हिस्सा म्हणून काय आहे? पृथ्वी म्हणून काय आहे? पृथ्वी म्हणून डोंगर आहे, पर्वत आहेत, दगडधोंडे, शेवटी माती. सोनं पण मातीच आहे, हिरे पण मातीच आहे, लोखंड पण मातीच आहे. लोखंड अभ्यास नाही आहे, पृथ्वीतूनच तयार झालंय सगळं. दगड धोंडे माती सोनं काय असेल ते सगळं त्या पृथ्वीतूनच तयार झालं आहे, मातीतूनच तयार झालेलं आहे. ते सर्व पृथ्वीचा अंश आहे. आणि पाणी म्हणून नदी, सरोवरे, विहिरी, नाले आणि मग समुद्र, अशा प्रकारे पसारा आहे. आणि अग्नी, अग्नी म्हणून सूर्य अग्नीचाच भाग आहे. अग्नी म्हणून तेज. अग्नी कित्येक वेळा काही वेळा दिसत नाही पण असतो. जसं उदाहरणार्थ ही वायर आहे, वायरमध्ये तुम्ही हात लावला तर शॉक लागतो, म्हणजे अग्नी आहे त्याच्यामध्ये. स्पार्क झालं तर आग पेटते, आहे त्याच्यामध्ये. अग्नी लाकडात पण आहे, अग्नी वायूत पण आहे, वायूपासून निर्माण झाला. वायूची घिसणी झाली, त्याच्यातून अग्नी निर्माण झाला आणि त्या अग्नीच्यातून एक गोळा निघाला, तो सूर्य झाला. म्हणजे पृथ्वी, आप म्हणून पाणी, तेज म्हणून अग्नी आणि वायू. वायूचा पसारा फार आहे. कधी चक्रीय वादळाच्या रूपात दिसतो, कधी आपण रोज श्वासोच्छ्वासातून त्याला वापरतो आहोत. प्रत्येकाचा जीव आहे. ह्या पंचमहाभूतापैकी एक महाभूत एखाद्याला श्वास नाही लाभला तर प्राणी जगू शकतो, पण वायू नसेल एक क्षणभर जगू शकत नाही. पाण्याशिवाय काही काळ जगू शकतो, अन्नाशिवाय, पृथ्वीचा भाग अन्न आहे, अन्नाशिवाय काही काळ जगू शकतो. निवारा नसेल, आकाश पुढे पोकळी, निवारा आधार नसेल तर काही काळ जगू शकतो, पण वायू नाही तर जगू शकत नाही क्षणभर. म्हणजे हे विश्व जे आहे पंचमहाभूते आहेत, पण विश्वामध्ये विविधता काय आहे, वेगवेगळे प्रकार काय आहेत, त्या पंचमहाभूतामध्ये कमी जास्त त्यांची अवस्था काय आहे, स्वरूप काय आहे, तर त्याच्यामध्ये 3 गुण कालवलेले आहेत, सत्व रजतम. म्हणून त्या विश्वाला अष्टादश प्रकृती असं म्हणतात. ही पंचमहाभूते आणि ते 3 गुण. आता ही पिंडामध्ये जगाची माहिती कळली आम्हाला, ब्रह्मांडाची माहिती आपल्याला कळली, पण पिंडामध्ये काय आपल्याला काय माहिती आहे का? पिंडामध्ये आपले शरीर, आपली कल्पना हे सगळे शरीर करते. एखादा काहीतरी मोठं काम केलं की मी केलं असं म्हणतो, पण त्याला आठवण आहे का तुझ्या शरीराला चालवणारा कोण होता, तुला बुद्धी देणारा कोण होता, तुझ्या हातपाय चालवणारा कोण होता, तुझ्या दृष्टीतून पाहायला तुला देणारा कोण होता, कानाने ऐकायला लावणारा कोण होता? ह्याचा कधी अभ्यास करतो का आपण? आत्मा तेथे निर्धार. तो आत्मा आहे, ते चैतन्य आहे, ते या शरीराला चालवते आहे. इथे सुद्धा जी शक्ती आहे त्या शक्तीमुळे पंचमहाभूतांची हालचाल होते. पंचमहाभूतामध्ये ते वावरते आहे, त्याला अंतरात्मा म्हणतात. आणि इथे या पिंडामध्ये तो आत्मा वावरतोय. म्हणजे पिंड सुद्धा पंचमहाभूताचा आणि 3 गुणाचा आहे. या शरीर सुद्धा पंचमहाभूताचं म्हणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 गुण आहेत. या शरीराची जर चिरफाड केली तुम्ही तर काय मिळेल तुम्हाला? हाडं, नाडी, रोम, त्वचा, हे जे आहे ते सर्व, आणि मांस, हे जे सर्व आहे ते अन्नापासून बनलेलं आहे. अन्न पृथ्वीपासून बनलेलं, पृथ्वीचा हिस्सा आहे. पंचमहाभूतापैकी पृथ्वीचा हिस्सा आहे. शरीरामध्ये पाणी आहे, रक्ताच्या रूपाने वावरते आहे, पाणी आहे. शरीरामध्ये तेज आहे, अग्नी आहे. म्हणून शरीर मेला तर म्हणतात, मेला कळण्याची हात लावून थंड पडला, गार पडला, गेला म्हणतात. अग्नी आहे. अग्नीमुळे सगळे पंचमहाभूताची शक्ती प्रवाह सुरू होतात. अग्नी आहे. आणि वायू आहे, तो देणे घेणे आहेच, नाहीतर गेला.
आणि प्रत्येकाला काही जागा लागते, स्पेस घेतात, पोकळी घेतात. ते आकाश आहे, ते आकाश आहे. हा घटाकाश आहे, हे मठाकाश आहे आणि बाहेर चिदाकाश. त्यामुळे मधाकाश असा आकाशाचा पसार आहे. म्हणजे या पिंडामध्ये पण 5 भूते 3 गुण आहेत आणि ब्रह्मांडामध्ये पण 5 भूते 3 गुण आहेत. म्हणजे पिंड आणि ब्रह्मांड वेगळं नाहीये. हे जग आणि देह आपला वेगळा नाही. देह म्हणून वेगळा समजतोय, अज्ञान आहे. या जगाचाच भाग आहे. बोलण्यासाठी, ओळखण्यासाठी ठीक आहे, पण देहाचं मूल्यमापन केलं तर काय आहे तिथे? ह्या ब्रह्मांडात पसार आहे, तोच इथे पसार आहे. पण इथे जसा आत्मा आहे तिथे तो अंतरात्मा आहे. आपण भजन म्हणतो, आपल्या बंधात आहे, 1 2 3 4 5 6 इतके विचारून अंतर शोधून पहा, 7वा राम 8वा वेळोवेळा. असं एक भजन आहे. 1 2 3 4 5 ही 5 पंचमहाभूते, 6वा आत्माराम तिथे बसलेला आहे. असा तो आत्माराम तू जाण. 8वा वेळोवेळा, 8वा वेळोवेळा, 8वा वेळोवेळा. मग तुला त्याच्या स्वरूपाची ओळख पटेल तुला, आणि तू आत्मा आहे सगळं निर्धार होईल. तू देह वापरायला घेतलेला आहेस, देहाला तू चालवत आहेस. देह फक्त साधन आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. असा अभ्यास झाला पाहिजे. तेव्हा देहाचे उगाच महत्व वाढवलेले ते कमी होणार आहे. कारण महत्व एकाच वाढवायचं आहे, त्या परमात्म्याचं. ते तुमचं स्वरूप आहे. त्याला तुम्ही जाणले, तो तुमच्यामध्ये ज्ञान म्हणून वावरतो आहे. जाणीवेच्या स्वरूपामध्ये ज्ञान म्हणून तुमच्यामध्ये आहे. पण तुम्ही ते मूळ ज्ञानाचा विसर पडला तुम्हाला आणि अज्ञान अंगीकारले, तर तुम्ही जे शिवरूप होतं ते जीवरूप झालं. जीवरूप झालं तर दुःखात सापडले, अज्ञानात सापडले, अवगुण प्राप्त झाले, दुर्वासना प्राप्त झाल्या आणि त्याच्यामध्ये अडकले, मायेचे भक्त झाले, दुःख भोगतात. म्हणून खरं ज्ञान पाहिजे, सत्यस्वरूपचं ज्ञान पाहिजे. ते ज्ञान एकतर ग्रंथातून मिळते, पण ग्रंथाची अवघड भाषा आहे, सर्वांना कळत नाही. आणि परत शास्त्र काय म्हणते? हे आत्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, हे ग्रंथ वाचून समजत नाही. तर सद्गुरू मुखातून ऐकायला पाहिजे. जे ज्ञानी पुरुष आहेत, ज्यांना आत्मप्रचिती आहे, सगळे ज्ञानी पुरुष जे आहेत आत्मप्रचितीवाले, त्यांना कुठला ग्रंथ वाचायला लागला नाही. न वाचता सगळे ग्रंथ त्यांना माहीत आहेत आणि त्यात त्यांना ते येते आपोआप. जे काय बोलतात ते सगळ्या ग्रंथाचा संदर्भ बोलतात, सारांश बोलतात. त्याच्या पलीकडे काय बोलतच नाही, आपोआप त्यांची प्रज्ञा जागृत होते. कारण ते परब्रह्म स्वरूपच आहे. निसर्गदत्त महाराजांनी विचारलं, तुमचं शिक्षण 4थी झालं, तुम्हाला हे सगळं कसं ज्ञान येतं? आम्ही कुठलाही प्रश्न विचारला तुम्ही उत्तर देता. ते म्हणतात, काय म्हणतात महाराज, तुम्ही कोणाविषयी विचारता? त्या परब्रह्माविषयी विचारता, त्या परमात्म्याविषयी विचारता. अरे मी तोच आहे आणि मला खात्री आहे मी तो आहे, त्यामुळे माझी ओळख मला पक्की आहे. मग तुम्ही काय विचारता? माझ्याविषयी माहिती मला आहे, ती तुम्हाला सांगतो. ही त्यांची आत्मप्रचिती, त्याला प्रत्ययाचे ज्ञान म्हणतात. म्हणजे जगाचे सत्य आहे, शाश्वत आहे, त्याचं ज्ञान आधी झालं पाहिजे. पण ते ज्ञान होण्यासाठी मात्र जे असत्य आहे, नित्य आहे, त्याचं ज्ञान झालं पाहिजे. म्हणून पंचमहाभूतांचा जग आहे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे. ते नित्य आहे, हे जग येते आणि जाते, इथे शाश्वत काहीच नाही. जे आज काही निर्माण झाले उद्या नसते. बालपणी तुम्ही होता तसे तुम्ही तरुणपणी नाही, तरुणपणी तुम्ही असता तसे म्हातारपणी नाही. जगाची अवस्था पण अशीच आहे. जे जे काही निर्माण होते ते बाल्यावस्थेत असते, मग ते उभारले जाते, मोठे पसरले जाते आणि काही दिवसांनी ते मरण पावते. झाड पेड वेली काही पशुपक्षी प्राणी कोणी असतो, हा विश्वाचा भाग आहे. म्हणजे विश्व नाशिवंत आहे. हे जग पण होत्याचं नव्हतं, कधीही होतं. एखाद्या प्रांतात भूकंप झाला, सगळं पडलं, किंवा एखाद्या गावच्या गाव वाहून गेलं, काही शिल्लक राहिलं. ते काही पण होऊ शकतं, कारण सगळं पंचमहाभूतांचा पसार आहे. पण एक तो परमात्मा, आत्मा, त्याची शक्ती वापरणे सगळे वावरत आहे. पण त्याला कोणी जाणत नाही. त्याला ज्याने जाणलं तो सुखी झाला. तो या पंचमहाभूतांच्या जगतावर सत्ता गाजवेल.
जे आपल्याला ह्या देव ह्या पंचमहाभूताचं ब्रह्मांडाची छोटी कॉपी आहे, मिनी कॉपी आहे, ह्याच्यावर तुम्ही ह्याला जसं पाहिजे तसं तुम्ही मोड देऊ शकता आणि त्याचा पाहिजे तसा उपयोग करून घेऊ शकता. अज्ञानामध्ये देहबुद्धीचा उपयोग लोक वाईट कर्मासाठी करतात आणि दुःख भोगतात. पण त्या देहामध्ये इतकी क्षमता आहे की त्याचं जर ज्ञान तुम्हाला बरोबर असेल तर तुम्ही त्याचा योग्य वापर कराल तर तुम्ही परमानंद भोगवाल. ईश्वरी सत्ता तुम्हाला प्राप्त होऊ शकते, ऐश्वर्य धन संपदा सर्व प्राप्त होऊ शकते आणि मोक्षमुक्तीचे अधिकारी होऊ शकतात. म्हणून जीवनामध्ये संत सद्गुरू पाहिजे आणि हे सर्व जे ज्ञान सर्वांचं ज्ञान पाहिजे. सार आहे त्याचंही ज्ञान पाहिजे, असार आहे त्याचंही ज्ञान पाहिजे. आत्मा आहे त्याचंही ज्ञान पाहिजे, अनात्मा आहे त्याचंही ज्ञान पाहिजे. आपण आत्मा आहोत हे आत्मज्ञान आहे, आपण देह आहोत अशी कल्पना अनात्मा आहे. कारण तुम्ही जरी बोलत असले बोलता मात्र माझा देह आणि व्यवहार करताना मी देह म्हणून करता, अज्ञानात करता. मी तो आत्मा म्हणतो, त्याची ओळख आत्मज्ञान आहे. आणि नुसती देहाची ओळख कधी नाश पावणार, कधी जाऊ शकते, याची ओळख टिकत नाही. अनात्मा आहे, अनाचिवंत आहे, अनात्मा. आणि त्या आत्म्यावरही सत्ता ज्याची आहे, त्या अंतरात्म्यावर सत्ता आहे, सगळ्या देवांवर सत्ता आहे, देवीवर सत्ता आहे ज्याची, ते परब्रह्म परमात्मा. ते एकच सार आहे, ते कधी बदलत नाही आणि ते निश्चळ आहे. बाकी सगळे बदलतात. देवालयाने गेले, वेगळे देव होत गेले, बदलत गेले. बदल आहे, शरीर आकार आले की बदल झाला, नाश आहे. जे जे देहधारी होऊन गेले ते सगळे गेले, पण त्यातले चैतन्य आत्मा जो होता तो परब्रह्म स्वरूप म्हणून आहे, म्हणून सर्व ते परब्रह्म आहे. हे ज्ञान एकदा जर झाले आपल्याला तर देव ईश्वर सर्वांमध्ये आहे असा भाव होतो. मग आपल्याला कोणाला दोष द्यावासा वाटत नाही, कोणाची निंदा करावीशी वाटत नाही. आणि तुमचं कोणी वाईट केलं तर त्याचं तुमचं वाईट होऊ शकत नाही. तुमच्यावर कोणाची कमी कर्तृत्व चालणार नाही. एवढी पॉवर शक्ती तुम्हाला त्या ज्ञानामुळे प्राप्त होते, सद्गुरू कृपेने प्राप्त होते. म्हणून जीवनामध्ये परमार्थ पाहिजे, सद्गुरू पाहिजे आणि आत्मज्ञान पाहिजे, आपल्या स्वरूपाचं ज्ञान. हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपण कल्पनेमध्ये जे अडकलो आहोत त्या कल्पनेतून मोकळे झाले पाहिजे. अज्ञानात त्या कल्पना पकडून आपण बंधनात अडकलो आहोत आणि मोक्षमुक्तीपासून दूर गेलेलो आहोत. मोक्षमुक्ती ही मेल्यानंतर गोष्ट वेगळी आहे, हयात असताना तुमचा अनुभव येऊ शकतो. अज्ञानात मुक्त झाला तो मुक्तच आहे. मुक्तीचा सोहळा अनुभव तो हयात असतो ना, याची देई याची डोळा याची जगती. ते सद्गुरू कृपेने होऊ शकते. म्हणून हे ज्ञान सतत ऐकलं पाहिजे. ज्ञानीपुरुष असतात, संत असतात, त्यांचं बोलणं कधी हलक्यात घ्यायचं नाही. ते सहज जरी तुमच्याशी कधी बोलत असले कुठलीही गोष्ट, ते नीट ऐकावं, शांतपणे ऐकावं आणि त्याच्यावर जरा चांगला गौर करा. कधी त्यांचा शब्द वायफळ नसतो, वाया जाणारा नसतो. तो तुमच्यासाठी मौल्यवानच आहे म्हणून तुम्ही तो ऐकला पाहिजे आणि त्याला जोपासलं पाहिजे. कळला नाही तर विचारलं पाहिजे. म्हणून जर तुम्हाला तुमचे स्वरूप प्राप्त व्हायला पाहिजे असेल, तुम्हाला ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर सद्गुरूच्या मुखातून आलेले बोल श्रवण केले पाहिजे. श्रवण केल्यानंतर त्याचं मनन केलं पाहिजे. मनन करून त्याच्यावर थोडा विवेक केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि मग ते आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याप्रमाणे वागलं पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. मग ते तुम्हाला आपणासारखे करीत येतात. काळ नाही, काळ वेळ तयार आहे, ते तुम्हाला आपल्यासारखं करून टाकतात. शुद्ध भाव, शुद्ध मन, शुद्ध विचार एकदा तुमचे झाले आणि तुमचं अज्ञान दूर झालं, तुम्हाला तुमचे स्वरूप प्राप्त. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी येणे. देवाच्या द्वारी सगळेच जातात. कुठे मोक्ष मिळतो? गेले तर काहीतरी मागायलाच जातात. डॉक्टर गेला तर काय म्हणतो, माझा धंदा चांगला चालू आहे. आता ह्याचा अर्थ काय झाला? खूप लोक आजारी पडले. तेव्हा धंदा चांगला झालेला.
लोक जाणार आहे. उदाहरण दिलं, सगळे डॉक्टर असं मागत नाही. पण बरेच धंदेवाईक लोक जे असंच मागायला जातात. दारूचा धंदेवाला जातो, माझा बार चांगला चालू दे, माझा धंदा चांगला चालू दे, देवाचा फोटो चांगला लावतो, देगरबत्ती लावतो, माझा धंदा चांगला होते म्हणतो. आता काय करायचं? जुगारवाला तिकडे अगरबत्ती लावतो, वेश्या आहे तिकडे तुझा श्रीकृष्णाचा फोटो लावते. देवाचा काय काय वापर करतात लोक. पण तो ग्रेट आहे, तो महान आहे. जे मागाल ते देतो, जे मागाल ते देतो. भाव तैसा देव. म्हणून आपला भाव शुद्ध असावा, मग आपल्याला देवच भेटतो. तुकाराम महाराज काय म्हणाले? काही नको मजला विठ्ठला, मी मागतसे तुझला. मला देवच पाहिजे, मला जग नको, जगाचा चालक पाहिजे. अशी जग अनेक निर्माण होते. कौरव पांडवाच्या युद्धामध्ये श्रीकृष्ण भगवान कौरवांचाही नातेवाईक आणि पांडवांचाही नातेवाईक तह करण्याचा प्रयत्न केला त्यांनी बऱ्याच वेळा, की नको लढू, नको लढू. या युद्धामध्ये बरेच तुम्हीच मरणार, तुमचे नातेवाईक तुम्ही आपसात लढून मरणार, नको लढू. पण कौरव ऐकायला तयार नाही. शेवटी निर्णय घेण्यात आला, कारण कौरव ऐकायला तयार आहेत आणि पांडवांना काही द्यायलाही तयार नाही राज्याचा हिस्सा. मग पांडवांना काहीच आधार नव्हता. मग श्रीकृष्ण भगवानाला काहीतरी त्यांना देणं भाग नव्हतं, न्याय करायचा होता. ठीक आहे म्हणाले, युद्ध करा. त्यांनी एक अट घातली, तुम्ही युद्ध करणार असाल ना तर तुम्ही दोघेही नाते, दोघांनाही मला मदत करायची आहे, तर मी काय करेन, एकाला माझं सैन्य देईन. कारण श्रीकृष्ण भगवान पण राजा होता, त्याचा सेनापती बलराम होता, फार मोठा योद्धा होता, यादवकुळचा राजा होता. ते म्हणाले की माझे सैन्य आणि बलराम एका बाजूला, एकांच्या बाजूला जाईल, एकाच्या बाजूला, दुसऱ्याच्या बाजूला मी जाईन. पण मी शस्त्र हाती धरणार नाही, मी लढणार नाही. आता मागा तुम्हाला कोणाला काय पाहिजे. आता कौरव स्वार्थी लबाड, ते म्हणाले हा रिकामा हाती फुकटचा कशाला घेऊन काय करणार आहे, की त्याची त्याला परिचयच नाही, हा देव आहे, त्याला मानतच नव्हते. ते म्हणे याला घेऊन काय मिळणार आहे, ह्याचं सैन्य खूप आहे, हत्ती आहेत, घोडे आहेत, सैन्य आहे, सेनापती आहे, बलरामसारखा सेनापती आहे, तू आम्हाला तुझं सैन्य दे. आणि बलराम दे म्हणाला कौरव. आणि पांडव म्हणत नाही नाही, आम्हाला तूच पाहिजे, बाकी आम्हाला काही. ज्याचा देव झाला ना ते जिंकले ना, बाकी मेले. म्हणून त्यालाच मागा, बाकी काय मागू नका. तुम्ही लक्ष्मीला मागता, लक्ष्मी नाही भेटणार तुम्हाला. आल्यासारखी करते आणि परत जाते का, तिचं लक्ष नारायणाकडे असतं. मागायचं तर नारायणाला मागा, लक्ष्मी आपोआप येणार, लक्ष्मी आपोआप येणार. तुम्ही चुकीचं मागता, तुम्ही वरवरला बोलता. मार्गशीर्षात गुरुवार करतात, लक्ष्मी प्रसन्न व्हा, नारायणाचं नाव पण घेत नाही. मी नेहमी सांगतो, लिस्ट बनवा, जेवढ्या बायकांनी मार्गशीर्षमध्ये जे केले गुरुवार व्रत केलंय त्या सगळ्यांची लिस्ट बनवा. किती जणांना लक्ष्मी पास झाली ते माझ्याकडे आणा. किती जण पावन झाली लक्ष्मी, कोणाला नसेल. अशी नाही होत ती. तो बसलाय शेषावर तिकडे आणि ती तिची पाय दाबत बसली आहे. तुम्ही त्याला मागा, ती येते बरोबर आपोआप. म्हणून नारायणाला बघा, तो नारायण आत्मा तुमचा, आत्मारा, त्याला बघा, त्याला ओळखा आणि त्याची पूजा करा, मग लक्ष्मी आपोआप प्राप्त होणार. हे ज्ञान आहे, हे ज्ञान पाहिजे. ह्या ज्ञानाने जगले वागले तर खरोखर आनंद मिळतो. म्हणून आज आम्ही पाहतो आमच्या महाराजांकडे असे लोक मी येताना पाहिले की ज्यांना राहायला घर नव्हतं, जेवायला सुद्धा नव्हतं, झोपड्यांमध्ये राहतं, शिक्षण पुरेसं नव्हतं. आज त्यांची मुलंबाळं एवढी चांगली शिकून सगळ्या सगळ्या गाडी आहे, बंगला आहे, सगळे चांगल्या मार्गाला लागले आणि भक्ती करताय. ज्ञानोपर भक्ती करायला पाहिजे. ज्या भक्तीतून ज्ञान प्राप्त होईल ती भक्ती करायला पाहिजे. नुसती टाळकुटी भक्ती कामाची नाही. म्हणतोय भजन आपल्यासाठी, भजनाचा अर्थच माहीत नाही, भजनाचा अर्थच माहीत नाही. तुम्ही अनुभव घ्या. तुमच्या जर ओळखीचा कोण वारकरी असेल ना, त्याला नुसतं विचारा तुम्ही. मी टीका करतो असं नाही, पण लोक अभ्यास करत नाहीत. फार कमी वारकऱ्यांना माहीत असेल, सगळ्यांना असं मी म्हणणार नाही, फार कमी वारकऱ्यांना माहीत असेल
विठ्ठलाच्या किती बायका आहेत, फार कमी लोकांना माहिती. मी खूप जणांना विचारलं, कोणाला सांगता नाही. आरती म्हणतात, आता आपण म्हटले ना, युगे 28 विटेवर युगा, राई रकुमाबाई राणी या सकळा, ओवाळी तो राजा विठोबा साबा. राई आणि एक रकुमाई, दोन बायका त्याच्या, त्याला ओवाळतो. त्यांना सांगता येत नाही. कसली आरती म्हणतो, जोर जोरात म्हणतो, टाऊ बोलून. आरतीत काय म्हटलं ते माहिती. म्हणून जे काय ऐकता वाचता त्याचा अर्थ घ्या. अर्थ महत्वाचा आहे, अर्थालाच महत्व आहे, शब्दांना महत्व नाही आहे. तुम्ही शब्दात अडकता, तुम्ही वरवरच्या रंगाला अडकता, मूळ तत्वाचा अभ्यास करत नाही. म्हणून तुम्हाला ज्ञान नाही, तुमच्यात संभ्रम आहे आणि अज्ञानात सापडता, दुःखात सापडता. म्हणून ज्ञानी पुरुषाची संगत पाहिजे, त्याच्याकडून अनुग्रह घेतला पाहिजे, त्याच्याकडून गुरुमंत्र घेतले, त्याने सांगितलं साधना केली पाहिजे. मग बघा, सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगितलं होतं, लोकांना चॅलेंज देऊन सांगितलं होतं. अगदी पेपरात आलं होती बातमी त्या काळामध्ये. ब्रिटिश स्टेशनला त्यांनी कॉन्फरन्स बोलवली होती आणि त्यांनी सांगितलं, ज्याला देव पाहायचा आहे, अनुभवायचा आहे, माझ्याकडे ये. वास्तविक पाहता देव कुठे म्हटलं तर आपल्यात आहे असं म्हणतो, पण आपल्यातला देव आपण पाहू शकत नाही, पण अनुभवू शकतो. आणि देव अनुभवायचाच असतो. तर मुख्य देव आहे, निर्गुण निराकार आहे, पाहणार कसा? आणि पाहणारा तोच आहे, दोन नाही आहेत. परमात्मा सर्वांमध्ये आहे, तो एकच आहे, निर्गुण निराकार. म्हणून मला जरी तुमच्यातला परमात्मा पाहायचा झाला तरी वेगळेपणाने पाहू शकत नाही. माझ्या पर्वतातला परमात्मा मी अनुभवू शकतो. बरोबर, जसं म्हणालो, मुक्याने गुळ खाल्ला, गोडी सांगू शकत नाही तो, पण गोडीचा अनुभव आहे त्याच्याकडे, तो खरा अनुभव आहे. त्या गोडीचं वर्णन प्रत्येकजण कमी जास्त करू शकेल, ज्याचा अनुभव त्याच्याकडे असेल, किती गोड आहे त्याचा. तसं भगवंत तुमच्यातच आहे, याचा अनुभव तुम्हाला प्रचितीने येणार आहे. म्हणून देव दाखवतो, याचा अर्थ काय? देवत्वाचा अनुभव तुम्हाला देतो. महाराज म्हणाले, ज्यांना पाहायचं माझ्याकडे या. येताना एक कोरा कागद घेऊन, बाकी काही नाही. लोक कोरा कागद घेऊन आले. महाराज म्हणाले, आता मी जो गुरुमंत्र देतो तो गुरुमंत्र घ्यायचा आणि 6 महिनेच मी सांगतो साधन भक्ती करायचं, फक्त 6 महिने. आणि ते करण्याआधी तुमच्या हाताला, हाताच्या तळव्याला शाई लावा, कोऱ्या कागदावर उमटवा. हाताचा पंजा, हस्तरेषा तुमच्या त्या कोऱ्या कागदावर उमटवा आणि 6 महिने मी सांगतो साधन भक्ती करा. आणि 6 महिने परत हाताला शाई लावा, तळव्याला, हाताच्या पंजाला, आणि बाजूच्या जिथे पूर्वी लावला त्याच्या बाजूला उमटवा. हस्तरेषा बदललेली असते. इतकी सद्गुरूमध्ये पावर आहे, ज्ञान. म्हणजे महाराजांनी तो हा अनुभव आम्ही स्वतः लोकांमध्ये बदल झालेला पाहिलेला आहे आणि त्यामुळे हा अनुभव आलेला आहे. म्हणजे ही भक्ती जी ज्ञानपर भक्ती जी आहे ती खरोखर श्रेष्ठ आहे. म्हणून भक्ती ही ज्ञानाची जननी आहे. म्हणून त्या ज्ञानानेच भक्ती करायला पाहिजे. उगाच मम म्हण पाणी सोड, पण ते नाही का पाणी सोडू, मम का म्हणू, काय याचा अर्थ विचारला पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि साधन भक्ती केली. अज्ञानात काही कराल ते फुकट जाणार. म्हणून देव ईश्वराचं स्वरूप समजा, तुम्ही कोण आहे ते ओळखा. जगाचं मिथ्या पण जाणा. हे मिथ्या जगत आहे, तस्व आहे, सारखं बदलणार आहे. ह्याच्यातून मिळणारं सुख तुमच्याकडे कायम टिकणार नाही. म्हणून त्याच्या मागे जास्त लागू नका. मात्र तुम्हाला अंतर्यामी तुमच्या परमात्मा त्याचा जो अनुभव आला, तुम्हाला परमानंद होईल, सुख शांती समाधान. आणि म्हणून भक्तीचा उद्देश तो आहे, परमार्थाचा उद्देश तो आहे. आणि त्याच्यातच तुम्हाला आपोआप मोक्षमुक्ती मिळते. आपोआपच. मी देह आहे तर बंधन आहे, पुन्हा जन्म आहे. मी आत्मा आहे तर मुक्ती आहे. बस, आत्मा अमर आहे. साधी रोखडी. देहाचे व्यवहार करा, देहाचे व्यवहार सगळे करा. देहाला लागणारी सुख जे आहेत योग्य मार्गाने पुरवा, चुकीच्या मार्गाने नाही, पापाच्या मार्गाने नाही, पुण्याच्या मार्गाने नाही. मिळालं तर हरकत नाही, तयारी. आणि अतिसुखाची लालसा ठेवू नका. देहाला गरजेचं आहे तेवढ्याचीच अपेक्षा करा. तुमचा उद्योग व्यवसाय खूप मोठा असेल, तुमच्याकडे खूप पैसा असेल, धनसंपत्ती असू दे, काय हरकत नाही.
गाडी बंगला असू दे, काय हरकत नाही. सोन्याच्या पलंगावर झोपा, चांदीच्या ताटात जेवा, काय हरकत नाही. पण मी केलं असं म्हणून नका, माझ्यामुळे झालं असं म्हणून नका, त्याला वाईट वाटतं. तर तुझं देह चालवतो मी, तुझ्याकडून करून घेतो मी, आणि तू माझं नाव घेत नाहीस. मी केलं असं, मी तुझ्यातून निघून गेलं तर लगेच त्रिडी बांधणार, जय राम श्रीराम, जय राम श्रीराम. तो करता आहे हे विसरू नका. मग आणखी ऐश्वर वाढतं. सगळं क्रेडिट त्याला द्या, आणि ते खरं आहे, ते चुकीचं नाही. जो मी माझे म्हणतो त्याचं काही काळ टिकतं, आणि काही काळात सगळं निघून जातं. आणि जो भगवंताचं देणं आहे त्याच्या कृपेने चाललेला आहे, तो करून घेतो माझ्याकडे, असं जो म्हणतो त्याला काही कमी पडणार. हेच भक्ती शिकायचं आहे. म्हणून मी माझे पण गेले पाहिजे, तो अहंकार आहे, आणि अतिवासना गेल्या पाहिजे, आणि दुर्बुद्धी गेली पाहिजे, दुर्गुण गेले पाहिजे. बस एवढं झालं की तुम्ही देव झालात. देव हा तसा अनुभव आहे. ते संस्कार सद्गुरू ज्ञानबोधातून करतात. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू पाहिजे, परमार्थ पाहिजे, साधन पाहिजे. राजाधिराज सद्गुणा श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय.